विठाला येतो कळवळा म्हणून कारण की साधू संत जे असतात, कारण साधू संतांचं हृदय असतं या ठिकाणी कोमल असतं, कारण की या सर्वांचा उद्धार व्हावं हा साधू संतांचा भाना असतो. कारण की साधू संत हे सर्वांचे काय आहेत, ते डॉक्टर आहेत, है का नाही. कोणाचा रोग कसा बरा करायचा, या जीवाला समाधानी कसं करायचं हे साधू संत त्या ठिकाणी ठरवत असतात, है का नाही. हा म्हणून तर एका ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अशी जी या ठिकाणी सर्व भक्त मंडळी आहे, सर्व साधू संत मंडळी आहे, सर्व जडमूड आहेत, या सर्वांचा उद्धार करण्याकरता साधू संत रात्रंदिवस अट्टाहास करत असतात. म्हणून तर एका ठिकाणी सुभाषितकार सांगतात, यमस्वहरते प्राणान वैद्य प्राणधरांचम वैद्यराजनस्तुभ्यं यमराज सोदरम यमस्वहरते प्राणान वैद्य प्राणधनांच. कारण की साधू संत जे असतात हे साधू संत या जनतेवर उपकार करतात, परंतु जे वैद्यराज जे असतात ते वैद्यराज पैसा भरपूर घेतात, है का नाही. आणि त्या रोग्याचा रोग बरा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याचा रोग बरा होत नाही. परंतु साधू संत म्हटलं की त्यांची निस्वार्थ सेवा आणि या ठिकाणी असते. विठाला तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुक्याले भलते द्या ते पाले भलत्याशी. कारण की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही काय असे पैसे घेऊ वैद्य नाहीत, आमची सेवा असणारी निस्वार्थ सेवा आहे. भगवान परमात्म्याला आवडल अशी सेवा आहे. म्हणून अशा स्थितीमध्ये कारण माऊली ज्ञानोबा सुद्धा एका ठिकाणी वर्णन करतात, देगे रोगा ते जिनावी बरे ते आतुरचे व्हावे. कारण माऊली ज्ञानोबारांचे जे विचार आहेत ते जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आहेत, जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे आहेत आणि तेच नाथ महाराजांचे आहेत. अनेक जे संत मंडळी आहे आणि या सर्वांचे एकच विचार त्या ठिकाणी आहे. विठाला कारण की अशा स्थितीमध्ये येतो हिताचा कळबळा पडते हाते म्हणून काळा. कारण की साधू संत एकच विचार करतात, हे सर्वजण असणारे काळाच्या तावडीमध्ये सापडतील आणि काळाच्या तावडीमध्ये सापडल्यानंतर तर काळ कायांना सुट्टी देणार का, सुट्टी देणार नाही. मारिते तोडते झोडते निष्ठुर यमाचे किंकर बहुचाल. कारण की यमाचे किंकर असणारे ते सर्व मारितात, तोडतात, झोडतात आणि त्यावेळेस आपण किती जरी विचार केला की मी आता इथून पुढं ऐक नाही, इथून पुढे मी सावध होईन आणि भगवंताची सेवा करीन, साधू संतांची सेवा करीन, पुन्हा उपयोग आहे का. नाही, त्यांना पुन्हा दयेत नाही त्या नाही त्या यमाचे कार्य